आपल्या शुभ हस्ते आपण निश्चित टॉस करून घेणार आहोत. आपण यायचे आहे टॉस बॉक्समध्ये यश मस्के साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. न्यू सिद्धिविनायक अंजू टीमचा संगणक आपण आमचे अल्पेश दादा यांच्याशी संपर्क साधून घ्यायचा आहे. निश्चित रमेश पाटील आणि काळराम पाटील दादा आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. दोन्ही आमचे मान्यवर यांचे शुभ हस्ते टॉस बॉक्समध्ये आपण आहोत. जय मसोबा पिंपलास विपक्ष चौथा युवा स्पोर्ट मानकोंडी दोन्ही लोकप्रिय संघ तर टेनिस क्रिकेटच्या पटलावर पाहतोय आपण. तर पाहतोय की आपण रमेश पाटील साहेब आणि यांचे शुभ हस्ते टॉस करून घेणार आहोत आपण. तेल आले निश्चित जी मागणी होती त्याचा पुरवठा पण झालेला आहे. त्या पाहुण्याने विनंती केली की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे आहे. जय मसोबा पिंपलाज संघ खूप उच्च कोटीचा संघ आहे. निश्चित सातत्याने भिवंडीमध्ये सुद्धा एक बहादर कामगिरी करतात आणि सातत्याने टीमला आपण आता मात्र आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर कमी पाहतोय. याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय, पिंपलास गावामध्ये कुठल्याच क्रिकेटपटूची कमतरता नाही आहे तरी पण थोडंसं आपण आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर कमी दिसतात. काय कारण आहे? सध्या आमचा आउट ऑफ फॉर्म आहे. 7 मॅचहून आम्ही पहिली मॅच आज जिंकले आणि तिथं कबूल केलं की 7 मॅचेसमध्ये पहिला विजय संपादन केला. खूप खूप गोडगोड शुभेच्छा. नाणेफेकीचा कॉल जिंकलेल्या समोर प्रतिस्पर्धी टीम जर पाहिली आपण एक मोठा संघ आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. थोडक्यात आयोजन अल्पेदादा यांचं आहे तर तू काय बोलशील अल्पेदाचे यांच्याबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे. त्यांचे आभार मानतो आम्हाला खेळायला संधी दिली इथे. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत चौथा स्पोर्ट मानकुंडी टीम जर म्हटलं ओळख देण्याची गरज नाही आहे पण ओळख देणं गरजेचं आहे. खूप मोठा संघ आहे. नाणेफेक गमावलेली आहे. आता मात्र बॅटिंग करायची आहे. निश्चित बॅटिंग करताना 4 षटकामध्ये कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या सामन्यामध्ये मात्र विनीत माळी नव्हता. काय या सामन्यात पाहायला मिळेल? नाही, सेम टीम असेल. खूप खूप शुभेच्छा. तर टॉस बॉक्समध्ये सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल पाहता आपण जय मसोबा पिंपळा टीमच्या बाजून गेले. प्रथम सांगितले की मी क्षेत्ररक्षण करणार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पिंपलास गावचे उद्योजक आदरणीय सतीश पाटील दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमचं संगणक आपण आमचे आयोजक निश्चित अल्पेश दादा यांची संपर्क साधायचा आहे. आम्हाला वारंवार सूचना मिळते ती सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आदरणीय यश मस्के त्याचबरोबर पद्धतीचे आपण सुधीर सुमित शुभम भोईर
अजून एक जीसीच्या माध्यमातून बिग शो पाहतोय आपण. कमिंग सून मुरलीधर केने अँड जय बजरंग गोडसे या टीमच्या माध्यमातून जय बजरंग चषक 2026चा धमाका पाहायला विसरू नका. 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान निश्चित गोडसेच्या मैदानावर एक अद्भुत टुर्नामेंट पाहायला मिळेल. आयोजक मुरलीधर केने सर, सिव्हिल इंजिनियर, माजी सरपंच आणि गोडसे गावच्या विकासाचा जर विचार केला आपण, नो डाऊट मुरलीधर दादा यांचं नाव आवर्जून आम्ही घेतोय. आणि त्याचबरोबर कुलमॅन हरेश मयूर याचा शो पाहायला विसरू नका. योगेश केने इज अ ग्रेट व्यक्तिमत्व. 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त टुर्नामेंट असेल. टॉप संघाला एंट्री दिली जाईल. ज्या कोणाला एंट्री टाकायची असेल आपण निसंकोचपणे कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सराकडे आपण संपर्क साधू शकता. तर मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. तिथं मात्र निश्चित आजचा हा दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना म्हणजे धुमाल सर टॉप 4 साठी लढाई पाहतोय आपण. आणि या टीमच्या कॅप्टनने कबूल केलंय की जयमुसोबत टीमचा आम्ही 7व्या वेळेस पासून स्पर्धा खेळतो पण पहिला विजय संपादन केला. आणि निश्चित हार जीत वेगळा असतो पण जो कॅप्टन मान्य करतो तो ग्रेट असतोय. कारण की त्याचं प्रदर्शन आपल्या होम ग्राउंडवर अतिशय अप्रतिम प्रदर्शन अपेक्षा करूया की टॉप 4 मध्ये एका ट्रॉफीसाठी त्या टीमला आपण पाहूया. दोन्ही टीमला देऊया गोडगोड शुभेच्छा. सामना पाहतो मित्र आपण गुरुदत्त चषक 2025 हा शेवटचा दिवस आणि दुसरा सत्र प्रगतीपथावर पाहतो आपण. आलेल्या तमाम पाहुण्यांचं आणि क्रिकेट रसिकांचं आपण करूया आयोजक कमिटीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. मी कॉमेंट्री बॉक्समधून माझे सहकारी समालोचक कॉम्प्युटर बोर्डी धुमाल सर आणि निश्चित आमचे एक परम मित्र. आज 31 डिसेंबर आहे आणि कालिराम दादा यांच्याकडे मला संपर्क साधावा लागेल. यस, कारण की आयुष्यामध्ये कालिराम दादा फ्रॉड करून माणूस जो पैसा कमवतो त्याला लक्ष्मी येत नाहीये. जो कबूल करून पैसा घेतो तो माणूस एक महान असतोय. आणि हे सातत्याने मी वारंवार उल्लेख करतोय. आणि तोच माणूस टिकतो. कधी कधी काही शिक लोक येतात हिरो बनतात पण ते कधी वरतून खाली फटकन आपडतात ते झिरो होतात. आमचे कारण की आयुष्य किती दिवसाचं कोणाला माहित नाहीये. या पृथ्वीग्रहावर आपण पाहुणे आलो आहोत. कोणी 1 दिवसासाठी, कोणी 60 वर्षासाठी, कोणी 80 वर्षासाठी. जीवन कोणाचं कधी मरण येईल हे कोणी सांगू शकत नाही. जर असं ठरलं असतं तर प्रत्येक व्यक्ती सावधान झालं असतं. तर आपण जाऊया त्याच्या आतमध्ये. पडीलदार दादा सुद्धा हेच आम्हाला सांगतायत की आयुष्यामध्ये तुम्ही काही कमवू शकत नाही, फक्त आणि फक्त माणुसकीचा धर्म आपण ऐकतोय. तर सामन्याला सुरुवात देऊया. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिल्या चेंडूवर सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगवान चेंडू, तिकट मारा पाहतोय आपण. गोलंदाज प्रशांत गायकवाड. स्ट्राईकला बॅटर ऋतिक माळी अजून एक मोठं नाव आहे या टीम मध्ये. खास मी पहिल्या सामन्यात सुद्धा कौतुक केला तर वैभव माळे यांचं कौतुक का करते, कारण की प्रत्येक युवा खेळाडू घेऊन चालणारा हा कीमॅन स्वतः एक मोठं नाव आहे, ब्रँड आहे. ड्राईव्ह केलंय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका चांगला आहे, अतिशय अप्रतिम. पण चेंडू मात्र वाईडीत लॉंग ऑन कडे जातोय. तिथं मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कम्प्लीट करेल. या एका धावेने ऋतिक आपला खाता उघडतोय. टीमचं खातं उघडलं गेलं. आता मात्र कीमॅन फॉर मानकोली गावाचा टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा का म्हटलं जाते तोच वैभव माळी सज्ज होतोय बॅटिंग करण्यासाठी. क्षेत्ररक्षणची व्यूहरचना पाहूया आपण. पॉइंट लाईक क्षेत्ररक्षक वैभवसाठी खास. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ अशा प्रकारे ऑफसाईड क्षेत्ररक्षण. ऑनसाईडकडे एक बॅकवर्ड स्कोर लेक आणि एक मिडविकेट बाउंड्री लाईनवर असं जाळ टाकलंय वैभवसाठी. सज्ज होताना गोलंदाज. पण तुम्ही कसंही जाळ टाका, माझा आवडीचा फटका खेळेल. आणि इथं मात्र अतिशय कमालीचा हा चौकार आलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अतिशय क्लास फटका. धुमाल सर उल्लेख केला तो वैभव, तुम्ही त्यासाठी किती पण जाळ टाका तो गॅप शोधून काढतोय. बघितलं वाईडीस लॉंग ऑन डीप मध्ये होता, मिडविकेट डीप मध्ये होता. काऊ कॉर्नर मधून तो चेंडूला भेदलाय आणि चौकाराने आपल्या डावाची सुरुवात करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरते ती 5. अजून एक हा कमालीचा फटका. आपण जो जाळ टाकला होता त्या जाळमध्ये फटलाय. धक्का तो बसलाय मोठा. आता मात्र मयूरनी टिपलाय अप्रतिम झेल.
आणि धुमाल सर म्हणतात ना, जो बॅटर त्याचा आवडीचा चेंडू खेळण्यासाठी उत्सुकता असतो तो आवडीचा चेंडू टाकायचा होता. आणि जवळपास हाफ वॉलीवर चेंडू होता, लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न, पण मयूर यांचं एक रनिंग चांगलं झेल कंप्लीट केलंय. मोठा धक्का बसलाय चौथा हिरवास्फोट मानकुली टीमला. धावसंख्या जर पहिली धावफलकावर धावा आहे, इथं मात्र 5. निश्चित आमच्यासोबत जॉईन झालेत सावंत येथून राकेश दादा भोईरा साहेब यांच्या माध्यमातून निश्चित संपूर्ण आयोजकाला शुभेच्छा दिलेत. त्यामध्ये राकेश चंद्रकांत भोईर साहेब यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. राकेश दादा विद्यमान ग्रामपंचायत सावंदे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना राकेश दादा आपलं कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. कमलीचा चेंडू होता, जो जाळ टाकला त्या जाळमध्ये मोठा मासा गळायला लागलाय. हा वाक्य फक्त धुमालचं बोलू शकतोय, त्याचा उल्लेख केलाय मी. मोठा मासा गळायला लागलाय. क्रमांक 3 वर नवीन बॅटर वैभव माळी शिनियर. मोठी जबाबदारी असेल वैभव शिनियरवर. परत एक चांगला चेंडू आहे आणि त्याच प्रकारे अप्रतिम ऑफ ब्रेकचा फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला भेदून चेंडू सीमा पार. वैभव माळी शिनियर यांनी या चौकाने आपलं खातं उघडले. टीमची धावसंख्या आता मात्र 1-9. गोलंदाज सज्ज होताना प्रत आपण एकदा दोऱ्यांचा ठोका कडणं इथून मात्र मारा करण्यासाठी राईटामधला विकेट मारा करतोय. शतक्षण जर पहिला आपण पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ भिंत आहे, पण त्या भिंतीला भेदून सुद्धा फटका गॅप मध्ये मारलाय. वा भाई वा, सुपर शॉट. सज्ज होताना गोलंदाज दोऱ्यांचा ठोका कडणं बॅकवर्ड टच कोडले कव्हर एक क्षेत्ररक्षक आणि मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. बॅटर वैभव माळी सिनियरसाठी क्लास फटका पाहिला होता आपण. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मधून चेंडूला भेदून काढलं होतं. वेगवान चेंडू पण लाईन चुकीची पाहतोय आपण. दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. आता मात्र दबाव गोलंदाजावर पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली ती 10. दुपारच्या मेजोरीनंतर फ्रेश मूडमध्ये पाहतोय पिंपळास गावची जावाई आहेत आणि जावाई बापूचं खूप मोठं सोयपाणी केलं जात आहे. आणि इथं मात्र निश्चित तालमेल पाहायला व्यवस्थित मिळालं नाही, तरी पण एक सिंगल कम्प्लीट या अंतिम चेंडूवर. पहिल्या षटकीच्या समाप्तीचा जर पहिला पण धुमाल सर जो प्रतिस्पर्धी संघ आयोजक तो स्वतः आपल्या होम ग्राउंडवर खेळतो, त्या टीमचे तुम्हाला किमान 50 आकडा पार करणं गरजेचं आहे. कारण की कुठल्या टीमला एकदा लय प्राप्त झालेली मात्र त्या लयनुसार तो खेळ दाखवत असतो. त्याचा खेळ खूप उंचावलेला दिसतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी म्हणता येईल प्रशांत गायकवाड या बॉलरकडून. एक बहुमूल्य विकेट त्यांनी प्राप्त केला, मजबूर केलं होतं. मयूरच्या हातात दिल देण्याचे भाग पाडलं आणि चांगलं झेल कम्प्लीट केलं मयूरांनी. तर व्यक्तिगत पहिला आणि टीमच्या माध्यमातून क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पद आपण सज्ज होताना पिंपळास एंड्या टोकाकडनं बॉलर पद आपण मारा करण्यासाठी शिवदास कामणकर अजून एक हाय क्वालिटीचा हा ऑलराऊंडर आहे. निश्चित दादांनी या PPL मध्ये खूप चांगलं योगदान दिलं होतं आपल्या टीमसाठी. शिवदास कामणकर ब्रँड आहे. जे मसोबा पिंपळा टीमचं पाहतोय आपण. एका चांगला खेळाडू ऑलराऊंडर म्हणजे ओळख आहे या टीमकडून. इथून मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण की जे मसोबा पिंपळा टीम आपल्या होम ग्राउंडवर खेळताना पाहतोय आपण त्याच्या विरुद्ध तुम्हाला 50 आकडा पार करणं गरजेचं आहे. जर पिंपळा टीमला सामना जिंकायचा असेल तर 40च्या आतमध्ये थांबवणं गरजेचं आहे, कारण की मानकुली टीमची बॉलिंग अटॅक सर्वात मजबूत असते. निश्चित वैभव शिनियर सज्ज होत आहे बॅटिंग करण्यासाठी. क्षेत्ररक्षण आता मात्र 4 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी. याच पाहता वेगवान चेंडू पण स्वतःची एनर्जी खतम करतोय चेंडू मागं पाहतोय आपण. वाईटचा इशारा होते पंच देवदास पाटील सर यांच्या माध्यमातून. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 11 वरून पुढे सरकते ती 12. थेट प्रक्षेपण किंग ऑफ लाईट टेलिकास्ट प्रथमेश दादा आणि रवी गुळीच्या माध्यमातून. ऑल टेक्निकल टीम मी काल एक उल्लेख केला होता.
सुबद्धा पाहतो की आपण प्रिन्स मुला उच्च नेण्याचं काम कोणी केलं, प्रत्येक ऑपरेटरचं खूप मोठं योगदान आहे. हवेत आहे फटका फटला काय पाहायचं चांगलं खेळ कम्प्लीट धक्के पे धक्का बटलाय तो क्रमांक दुसरा. वाईटनी सुरुवात केली होती पण काय अप्रतिम चेंडू टाकलं. निश्चित खूप उंच चेंडू गेला होता, लांबी कमी मिळाली आणि तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होता चेल टिपण्यासाठी. आणि उल्लेख केला होता की प्रिन्स मुला मोठं करण्यामागे प्रत्येक कॅमेरा वर्कचं खूप मोठं योगदान आहे. त्या अरबाजला पाहतोय सातत्याने 12 वर्षापासून या टीम सोबत जॉईन झालेले आहेत. सज्ज होताना या स्पर्धा पलटी फटका खेळायचा प्रयत्न प्रश्न विचारला आणि व सहमत आहे. 55 आकाशाकडे धक्का क्रमांक तिसरा बसला. इथं मात्र पाहतोय आपण हिवाळी गावाचे आमचे नितीनजी दादा आमच्या सोबत जॉईन झालेत. नितीन निश्चित जय मसोबा पिंपळा टीमला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेत. खूप खूप धन्यवाद नितीन दादा. आमचे एका निकटवरचे मित्र आहेत आमच्यासोबत जॉईन झालेत लाईव्हच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद नितीन दादा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आता मात्र विकेटची पडझड कायम आहे. पाहतो आपण इथून मात्र संघर्ष करावा लागेल चौथा हिवास्पोर्ट मानकुली टीमला. आघाडीचे 3 बॅटर इथं मात्र बाद झाले. धावसंख्या पाहतो आपण फक्त आणि फक्त धावसंख्या 12. मोहित येतोय, चांगला चेंडूचा सन्मान देऊन फक्त चेंडूला पुश केलंय. म्हणतात ना पुश करो खुश रहो, आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे. या एका धावने मोहित आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सध्या ती 13. अतिशय क्लास फटका आहे, कडक आहे. केडीके कडक कडक आलाय आणि या षटकाराची आवश्यकता होती मानकुळी टीमला. दबाव खूप मोठं झालं होतं, तो कम करण्याचा प्रयत्न या षटकारांनी मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 19. ऋतिक मालीसाठी कडून सुद्धा मोठं बक्षीस आहे. ऋतिक, जर आपण षटकाराची अट पूर्ण केली तर कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमासर यांच्याकडून तब्बल 1000 रुपये. क्या बात आहे, काय मोठंपणा दाखवतोय आमचे. आणि निश्चित धुमासरला तुम्ही हलक्यात घेऊ नका. सुनील पवारला माहित आहे की किती करोडची प्रॉपर्टी त्याच्याजवळ आहे. लोढा आपण बघितलं सर, 3 फ्लाईट आहेत आणि गोडसे गावामध्ये, तरी पण घमंड नाहीये. या गोष्टीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. चांगला फटका सजवला होता पाहतोय आपण ऋतिक माळे या बॅटरनी. यावेळेस पाहतो चांगला चेंडू होता, पाहतोय फर्स्ट विकेटला पण बॅटला हा चेंडू हलकासा स्पर्श झाला होता. पाहतो त्याचा परिणाम की एका सिंगल इथं मात्र या बॉलवरती कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरते ती आता मात्र 20. 20 धावा. षटक अतिशय लय भारी हातात आहे तो शिवदास कामनकर. मी उल्लेख केला होता की या खेळाडूबद्दल खूप मोठं नाव आहे आणि पिंपळा लीग मध्ये खूप उच्च कोटीचं प्रदर्शन या खेळाडूचं आपण पाहिलं होतं. यावेळेस पात्र मनगटी फटका टर्न केले. चांगला फटका पाहतो मिड विकेट क्षेत्राकडे. अतिशय वेगात थ्रो येतोय, धोका निर्माण झालाय पण संधी होती सहज. या 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर पाहतो आपण प्रति षटकामागे 11 धावाची सरासरी कायम आहे.
2 षटक समाप्त, धावसंख्या 11. येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावाचं आव्हान उभं करेल चांगलं षटक शिवदास कामनकर यांचं ठरलंय पाहतोय आपण. छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. जिंकून रोहन पाटील सुरुवात करतोय. टीमची धावसंख्या पुढे सगळी 23. काहीतरी कार्डमध्ये देताना पाहतोय आपण पिंपला टीम गावाचं एक चांगलं मोठं ब्रँड नाव आहे. शिवदास कामणकर अजून क्रिकेटचा आनंद घेतोय आणि चांगला स्वभाव दादांचं सातत्याने या मैदान जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात ना तेव्हा मात्र खूप मोठं प्रेम मिळते. या पात्र हा फटका अफाट शक्ती आहे, दूर 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 फाडवलंय षटकार. काय शक्ती होती. तुम्हाला जर तो वाक्य आठवलाय मला, पण तो सांगू शकतो, दुसरी कॉपी करू शकत नाहीये. सज्ज होताना यावेळेस पाहता दबाव पाहतोय आपण. साप लाईन, चुकीची दिशाहीन चेंडूचा वापर केला गेला. अजून एक अतिरिक्त धाव मिळते. टीमची धावसंख्या आता मात्र 30 वर जाऊन पोहोचते. कमालीचा षटकार, त्यानंतर मात्र दबाव टाकला, बॉलर्सवर अतिरिक्त चेंडू टाकला गेलं. आता आपण जे विचारले आपण फक्त 1 चेंडू टाकला गेलं, त्यामध्ये जर पहिला पण 2 वाईट आहेत, एकूण 3 चेंडू, त्यामधून एक षटकार आणि पहिल्या चेंडूवर आल्या त्या 8 धावा या षटकामध्ये. क्रमांक 3चे षटक आता त्यांना रोहन पाटील खूप मोठी चर्चा पाहते. वेळ खूप आहे आपल्याजवळ. यानंतर एक सामना, त्यानंतर मात्र मेगा फिनाले. यस, काय आज प्रत्येक टीमने खूप मोठं योगदान दिलं. सहकार्य सर्वांचं भारी केलं आणि असोसिएशनचे नियम आहेत, पहिला चेंडू 9ला टाकला झाला पाहिजे. कुठेतरी आपण 5 षटकाचे सामने होतील. आदरणीय सन्माननीय लालचंद मात्रे साहेबांचं शुभ आगमन होताना व्यासपीठावर अजून एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. स्वेर बॉलिंग अटॅक पाहतो आपण. जर चेंडू याच्यावर टाकलं तर षटकार पडतो. हे दबाव बॉलवर पाहतो आपण रोहन पाटील यांच्यावर. प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता पहिल्या सामन्यात, पण इथं मात्र स्वेर दिशाहीन बॉलिंग करताना. वेलकम लालचंद मात्रे साहेबांचं शुभ आगमन व्यासपीठावर. पाहतो आमचे परिवार समालोचकाचे निकटवर्ती आमचे मित्र, खूप चांगला स्वभाव, कालीराम केनी सरांचा आपण आवाज ऐकला. सेकंड इनिंग मध्ये सुद्धा आपण त्यांना ऐकणार आहोत. यावेळेस पात्रात परत एकदा आता माझा निश्चित काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. रोहन पाटील याला मात्र लय सापडत नाहीये. जवळपास जर विचार केला आपण लागोपाठ 3 अतिरिक्त, पहिला चेंडू अतिरिक्त 4 चेंडू, म्हणजे इथून जर आपण विचार केला दुमारचा तर हा षटक 10 षटकाचा होईल. आतापर्यंत इनिंग मध्ये विचार केला आपण तर 6 चेंडू अतिरिक्त, म्हणजे 1 षटक तुम्ही अतिरिक्त हाताळलं गेलं. म्हणजे एकूण जर विचार केला दुसऱ्या टीमसाठी 5 षटकाची इनिंग जवळपास आपण पाहतोय, पण 4च षटकाची इनिंग पाहतोय मित्रांनो. वापसी करावी लागेल रोहन पाटील या बॉलरला. या पाहता चांगला चेंडू होता. टॉप एज विकेट कीपर खूप मेहनत करतोय, पण
पोहोचू शकणार नाही बॉलवरती. त्या दरम्यान वेळ होती एका सिंगल कंप्लीट करताना. धावसंख्या 33. मोहित सुद्धा चांगली बॅटिंग करतोय. 2 चेंडूच्या समोर गेलाय आणि या 3 या धावसंख्येवर खास ऋतिक माळी त्या बॅटमधून 2 A1 क्वालिटीचे षटकार पाहिले आपण. चमकदार सूर्याची किरण धीम्या गतीने वारे वाहताना एक अतिशय जबरदस्त 2 दिवसीय स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. चांगला चेंडू बोट फिरवती आउट कटर चेंडूचा हाताने पाहतोय आपण. आज चांगला लेट स्विंग पाहायला मिळालं. वाह, सुपर कमबॅक केले. 3 लगातार वाईट चेंडू त्यांचा मात्र काय वापसी करतोय गोलंदाज रोहन पाटील. चांगला एक ऑलराऊंडर या टीमचा पाहतोय. रोहन सज्ज होताना परत एकदा. हा चेंडू मात्र अजून एक लय प्राप्त करत नाही असं वाटलं होतं की लय प्राप्त करतोय, पण दिशाहीन चेंडू अतिरिक्त एक अजून जवळपास षटकातला 5वा अतिरिक्त चेंडू फेकतोय गोलंदाज. म्हणजे 5 धावा अतिरिक्त त्याच बळावर पडतोय की चौथा हिरास्पोर्ट मानकुली संघ एक मजबूत स्थितीकडे जाताना पाहतोय. 34. चांगली पार्टनरशिप चौथ्या विकेटसाठी पाहायला मिळते. फॉल ऑफ विकेट विचार केला पण तर दयनीय स्थिती झाली होती, तिथे मात्र एक चांगली पार्टनरशिप. याच पाहता फाईन फटका आहे, स्विंग केलाय पण फटका फटलाय. चांगला जेल कंप्लीट. मात्र रोहन पाटील विकेट प्राप्त करतोय या चेंडूवरती. नवीन बॅटर खेळपट्टीवर क्रमांकाचा पहिला आपण 6व्या क्रमांकावर हा बॅटर येतोय बॅटिंग करण्यासाठी. सनी माळी होते. चांगला मधल्या फळीतला बॅटर पाहतो आपण सनी माळी. काल जर पाहिला आपण RK बिल्डर्स मनकुली टीम मध्ये आमचे कलरम केनी दादांचे चिरंजीव सुद्धा खेळले होते. नेहल केनी यांनी काल टेनिस बॉलच्या माध्यमातून आगमन केलेले RK बिल्डर्स मनकुली टीमच्या माध्यमातून. यास पाहता परत एकदा हा फटका फुल करण्याचा होता खऱ्या अर्थाने, पण परफेक्ट मिडल करता आलं नाही. फाईनलेकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र सनी माळी याला कम्प्लीट करता येईल. धावसंख्या जर पहिले आपण 35. आता पण जर पाहिलं आपण 10 चेंडू या षटकामध्ये लांब लचक षटक हाताळताना पाहतोय. अजून किती चेंडूचा खेळ बाकी आहे? या षटकातला शेवटचा चेंडू असेल. 5 अतिरिक्त चेंडू आणि 6 षटकातले एकूण 11 चेंडूचा षटक हाताळताना गोलंदाज पाहतोय. यास पात्रा कडक आहे. के कडक 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 ठोकला आसमानी षटकार. या स्पर्धेचे नियम आहेत. पंच जे चॉईस करतील ते बॉल पाहतोय कालपासूनच. तर काय रेकॉर्ड म्हणतात ना, कारण की या स्पर्धेतला सर्वात लांब लचक षटक टाकण्याचा जो रेकॉर्ड आहे सध्या पाहतो आपण रोहन पाटीलकडे जातोय. पण एक दुर्मिळ असा विक्रम आहे, तो कुठल्याही बॉलरला आपल्या नावी आवडणार नाही असा एक क्लास उच्च कोटीचा खेळाडू अलिमगडचा हिमांशू पाटील यांच्या नावावर एक तो दुर्मिळ विक्रम आहे. म्हणजे जर 12 चेंडूचा षटक हाताळला होता. आणि ही माहिती संपूर्ण देताना कॉम्प्युटर भिवंडी का म्हटला जातोय धुमाल सर यांच्या माध्यमातून. हे क्रिकेटचे रेकॉर्ड असतात. सामन्याचे पंच हार्ट ऑफ भिवंडी, बेस्ट विकेट किपर बॅटर इन अलिमगड. गावाला खऱ्या अर्थाने क्रिकेट ज्यांनी शिकवलं ते आमचे आदर्श व्यक्तिमत्व प्रल्हाद दादा. नंतर जुनादूर गावाचे देवीदास पाटील सरांना बऱ्याच वर्षी आम्ही सोबत स्पर्धा कव्हरेज केलेले आहेत. कारण की ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून बराच वेळ त्यानंतर रेग्युलरमध्ये सुद्धा आपण दादासोबत आपण एन्जॉय केलेला आहे.
पहिला चेंडू इथं मात्र नो बॉल आणि इथं येईल आता मात्र फ्री हिटचा इशारा. सुरुवात दर्शन माळी सुद्धा खराब करतोय. अतिरिक्त पहिल्या आतापर्यंत तर तब्बल 8वा अतिरिक्त चेंडू पाहतोय आपण. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 42. अंतिम षटक प्रगती पथावर. अजून एक आता मात्र काय झालं हे समजेना. अजय मसोबा पिंपळा टीमच्या बॉलरला जो येतोय तो अतिरिक्त चेंडूचा मारा करतोय आणि ज्या प्रकारे आणि 8वा वाईट चेंडू म्हणजे तुम्ही विचार करा 8 धावा जर कम काढल्या असतात तर धावसंख्या जास्त झाली नसती. पण जर त्याला महत्व नाही अतिरिक्त धावेचा वापर जास्त. दर्शन माळीसाठी खास विकेट हॅट्रिकला उमेश पाटील यांच्याकडून तब्बल 3000 रुपये दिले जाईल. उमेश पाटील यांच्या निकटवर्ती मित्र आहे दर्शन माळी. विकेट हॅट्रिकला तब्बल 3000 रुपये त्यांनी सांगितलेले आहेत. रेटामध्ये विकेट. पुढचा चेंडू यावर मात्र फ्लिकचा फटका चांगला आहे. अतिशय वेगात बॅकवर्ड कोल्हेकडे काय कमलचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. फक्त आणि फक्त या बॉलवरती मिळेल फक्त आणि फक्त ती एक सिंगल मिळेल. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती या एका धावेने जर पाहिलं आपण तर 44. चौथे षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. 4 बाद 44 काय रोचक आकडा आहे. 4 गडी बाद 44 धावा आणि चौथे षटक प्रगती पथावर. हे रोचक आकडे कधी कधी आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये. वेगवान चेंडू या आसपास सोडून दिले. अतिशय चांगला लेंथचा चेंडू. एक फुकट चेंडू वाया घालवतो बॅटर असं म्हणतात तर वागोट ठरणार नाहीये. अंतिम हाणामारीचे षटक आहे. आक्रमण तुम्हाला करणं गरजेचं आहे कारण की एवढी धावसंख्या आपण पाहतोय झाली नाहीये कारण की जय मसोबा पिंपळा टीमची बॅटिंग अटॅक सुद्धा खूप मोठे आहे. वेलकम सन्माननीय शिवाजी मात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन होताना शुभ आगमन करूया त्यांचं स्वागत. हा फटका डाऊन द ग्राउंड पाहतो. फटका फटलाय. चेंडू खाली पाहतो आपण. शिवदास कामांकर उभे होते. चांगले चेल कम्प्लीट केले आणि धक्का भेटलाय तो अजून एक मानकुली टीमला. खास लाखमोलाचं सहकार्य मिळालेलं आहे असे आमचे निकिता शिवाजी दादा मात्रे साहेबांचं शुभ आगमन व्यासपीठावर दादांचं आपण करूया. या आयोजक कमिटीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. निकिता यस आपण इनिंग झाल्यानंतर लॉट करून घेणार आहोत. लाईट लिखा 3-4. अजित बेर येते. कडक फटकाय आल्या पावली काय क्लास दाखवलाय. मनकडी फटका कडक ठोकलाय. षटकार वाह वाह. सोपा चेंडू नव्हता पण त्या सोपा बनवलाय. काय मनगटी फिरकवता कडक षटकार मारले आणि याचबरोबर चौथा विराट मानकुळ टीमचं अर्धशतक धावपलकार पाहतोय. आता मात्र एक चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल करताना या चेंडूला बॅटमध्ये एक सिंगल इथे मात्र फक्त आणि फक्त कम्प्लीट करेल. धावसंख्या पाहतो आपण 51. शेवटचे षटक प्रगतीपथावर काही चेंडूचा खेळ बाकी पाहतोय आपण आणि एक चांगली धावसंख्या इथे मात्र उभी करताना चौथा हिराजपूर मानकुळ टीम पाहतो आपण जय मसोबा पिंपळा टीमच्या विरुद्ध. यानंतर सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकणार आहोत आमचे सहकारी समालोचक निश्चित नो डाऊट व्हॉइस ऑफ भिवंडी आणि खूप चांगले व्यक्तिमत्व आमचे कल्याण केनी सरांचं. अल्पेदादा गायकवाड यांनी निमंत्रण दिलं आणि ते स्वीकारलं. याच पात्र अजून एक चांगला प्रहार फेकून दिले चेंडूला. कॉ कॉर्नरच्या वरतून आलाय हा अंतिम चेंडूवर मेगा षटकार. धावपलकर धावत्या तब्बल
57 आणि 58 धावांचं आव्हान आहे. कॉमेडी बॉक्समध्ये सुद्धा आपण करूया परिवर्तन. कालिदाम केनी सरांना विनंती असेल की या आपण या इनिंगचं आपण लावता वर्णन ऐकूया. त्यापूर्वी आता लाईव्ह लॉट आपण पाहणार आहोत पुढच्या स्पर्धेचं. ओव्हर टू द धुमाळ सर. धन्यवाद सुनील पवार सर. अग्रवाच्या चषकाचा लॉट आपण इथे काढणार आहोत. जे अध्यक्ष संघ केले गेले त्यांची नावं इथे आम्ही लिहिलेले आहेत आणि इतर संघांचे आपण ड्रॉ करणार आहोत. 2 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 3 जानेवारी ते 4 जानेवारी 3 तारखेमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. ड्रॉ केला जातो एस म्हस्के. आपण बघूया जय म्हसोबा पिंपळास आणि त्यांच्या विरुद्ध संघ असणार आहे आरके बिल्डर्स मानकोली. क्या बात आहे. जय म्हसोबा पिंपळास जो संघ सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विपक्ष संघ आरके बिल्डर्स मानकोली जॉन्टे केनी फॅम टीम. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा आणि त्यांना फाईट देण्यासाठी संघ सज्ज होईल आर्मी एंटरप्राइजेस खारबाव. क्या बात आहे. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा आणि आर्मी एंटरप्राइजेस खारबाव हा दुसरा सामना 3 जानेवारी या पहिल्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल. आर्मी एंटरप्राइजेस खारबाव सचिन म्हात्रे भूषण कारभारी. त्यानंतर सुमित कुमार गुंडवली या संघाशी लढत देईल संघ चिठ्ठी काढली जाते. जरेमरी आलिमगर भावेश पाटील यांचा संघ जरेमरी आलिमगर विपक्ष सुमित कुमार गुंडवली हा सामना पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या दिवसामधील सोनेगावात मालोडी बी त्या दिवसामधील आपण सामना शेवटचा पाहणार आहोत. सोनेगावात मालोडी बी विपक्ष जांतराचा खारबाव. शनिवारचा लॉट पूर्ण झालेला आहे. 3 जानेवारीचा लॉट. त्यानंतर 4 जानेवारीचा लॉट सुपर संडेमध्ये लॉट. पहिला सामना अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बादशाह पिंपळगर आणि विपक्ष सोनाई वडेनगर हा पहिला सामना सुपर संडे मधील आपल्याला पाहायला मिळेल. 4 जानेवारीला पहिला सामना रंगलाय. चला फलंदाज पाठवा. 4 जानेवारीला पिंपळास टीम दत्तला पिंपळास आणि विपक्ष संघ त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला पाहायला मिळेल. जय बजरंग भोरडे दत्तला पिंपळास विपक्ष जय बजरंग भोरडे हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 4था सामना आपण पाहणार होतो वेदी 667 जॉन पिंपळास विपक्ष 80 पिंपळगर हा तिसरा सामना 4 जानेवारी मधील आपल्याला पाहायला मिळेल. 80 पिंपळगर विपक्ष वेदी 667 जॉन पिंपळास आणि शेवटचा सामना 4 जानेवारीचा पाहायला मिळेल आपल्याला वीरतानाजी दापोडे बी विपक्ष शिवशरोबा कोण हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 3 ते 4 जानेवारी या दरम्यान आपण आग्रा राजा चषकाचं आयोजन याच मैदानावर पाहणार आहोत. पाहायला विसरू नका. पहिला सामना आपण पाहणार आहोत तो शनिवारी 3 तारखेला जय म्हसोबा पिंपळास विपक्ष आरके बिल्डर्स मानकोली. दुसरा सामना बालाजी स्पोर्ट्स सरवलपाडा विपक्ष आर्मी एंटरप्राइजेस खारबाव. तिसरा सामना जरेमरी आलिमगर विपक्ष सुमित कुमार गुंडवली. चौथा सामना जांतराचा खारबाव विपक्ष सोनेगाव मालोडी बी. त्यानंतर अंतिम दिवसामधील पहिला सामना बादशाह पिंपळगर विपक्ष सोनाई वडेनगर. दुसरा सामना जयबजरंग भोरडे विपक्ष दत्तुबा पिंपळास. त्यानंतर 80 पिंपळगर विपक्ष वेदी 667 जॉन पिंपळास आणि शेवटचा सामना अंतिम दिवसामधील पहिल्या फिल्ममधील वीरतानाजी दापोडे विपक्ष शिवचोरोबा कोण या संघामध्ये असणार आहे. हे लॉट काढला गेले आहे. आपण पाहणार तर अग्रजा चषक पिंपळास अग्निमाता चषक पिंपळास 2026 आयोजन. धन्यवाद सुभाष धुमाळ सर. तर 58 धावांचं लक्ष उभं आहे जय म्हसोबा पिंपळास टीम समोर. चौथ्यावर मानकुले आणि जय म्हसोबा पिंपळास असा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. गोलंदाज वैभव माली
नक्की चालू सीझनचा विचार केला तर वैभव मालीने 2 बाईक जिंकले, तर विनीत मालीने मानकुली गावामध्ये पहिली 4 व्हीलर मॅन ऑफ द सिरीज च्या स्वरूपाने जिंकलेली आहे. पहिल्या चेंडूवर डॉट आणि त्यानंतर हा रोहन पाटीलचा षटकार. 58 बनवायचे आहेत. घरच्या होम ग्राउंडवर जय मसोबा पिंपळास टीम देखील आज चांगली कामगिरी करते. पहिल्या सामन्यातून सिद्धिविनायक अंजू टीमला पराभूत केलं आणि त्या सामन्यातून रोहन पाटीलने नाबाद 26 धावा ठोकल्या होत्या. वैभव लेफ्ट आर्म राऊंडचा मारा, इथे पुन्हा एकदा आलाय डॉट षटकार डॉट. एक तुम्हारी एक हमारी असं क्रिकेट पहिले 3 चेंडूमध्ये सुरू आहे. वैभव चालू सीझन मध्ये चांगल्या लय मध्ये आहे. सध्या संघाला विनीत माली जॉईन नाहीये. हा चेंडू आला वाईट. इष्टांच्या मागे वैभव सिनियर गुड्डू या नावाने फोकस आहे. चांगला यष्टीरक्षक अजित भुईर की चौथायरवा स्पोर्ट या संघातील एक सर्वात सिनियर खेळाडू. पावलांचा सुरेख वापर, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला पाठवला सीमा पार, वैभवला ठोकलाय दुसरा षटकार. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचलेली आहे. केस वैभवनी जरूर 2 डॉट टाकलेत, मात्र 2 षटकार देखील रोहनने ठोकले आहेत. रिवर्सचा फटका, अतिशय चांगली लाईन अँड लेंथ, वाईट यॉर्कर. काय कमालीचा चेंडू आपण पाहिलाय. नक्कीच रोहन पाटील 6-0-6-0-6-0. हा चेंडू देखील वाईट. म्हणजे 4 चेंडू रोहन डॉट केलाय, 2 षटकार आणि 1 वाईट. धावसंख्या 13, बनवायच्यात 58 धावा आणि पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा वैभव मालीनं खर्च केलेत. स्वागत आणि सन्मान घेऊया आपण. पिंपळास गावचे शाखा प्रमुख आणि तुफान पिंपळास सिनियर 40+ संघाचे करता धरता शिवाबाई म्हात्रे यांचा आपण स्वागत सन्मान करूया. दत्तकृपा स्पोर्ट पिंपळास आयोजित दत्तकृपा चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून शिवाबाई म्हात्रे नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व. क्रिकेट या खेळावर यांचं भरपूर प्रेम आहे. सिनियर 40+ तुफान पिंपळास संघाचे करता धरता आहेत. शिवाबाई म्हात्रे यांचा शुभ सन्मान होतोय दत्तकृपा स्पोर्ट पिंपळास संघाच्या वतीने. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया. लालचंददादा म्हात्रे आपल्या गावचे समाजसेवक लालचंददादा म्हात्रे देखील आज या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आलेत. दत्तकृपा चषक 2025 क्या बात आहे. नक्कीच दादांचा देखील येतोचे स्वागत आणि सन्मान होतोय. प्रेमाची शॉल, फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन लालचंददादा म्हात्रे यांचा देखील स्वागत आणि सन्मान. अतिथी देवो भव. गोलंदाज प्रणय भोईर आलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. हा चेंडू बिमर आहे की नाही बघूया, चेक केलं जाईल. तिसरे पंच दिनेश भांबरे सर, प्रिन्स मूवीज टेक्निकल टीमच्या माध्यमातून फेर डिलिव्हरी आहे. एक सिंगल धाव, धावसंख्या 14. 58 धावा बनवायचे आहेत. पहिल्या 7 चेंडूमध्ये 14 धावा आलेत. 12 वर रोहन, 1 वर सचिन. ही जय मसोबा पिंपळास संघाची सलामी लोणी आहे. सौरभ भुईर लॉंग रनअप न पिंपळास गावाच्या टोकाकडून राऊंड द विकेट.
क्या बात आहे. चेंडूला बॅकफुटला जाऊन अगदी लेट कट केलाय. डीप मध्ये अजित भुईर उपस्थित आहे. या संघाचा मुख्य यष्टीरक्षक म्हणून अजित भुईर आपण बऱ्याच स्पर्धेतून पाहिलाय. मात्र सध्या एक नवीन यष्टीरक्षक गुड्डू वैभव ला संधी दिलेली आहे. 15 धावा. हा चेंडू कंट्रोल पुलचा फटका आहे. अगदी चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्यानं चौकार. चांगली फलंदाजी सचिन आणि रोहन करतात जय मसोबा पिंपळ संघासाठी. पहिल्या 9 चेंडूमध्ये चांगली भागीदारी आपण पाहतोय. 19 धावा जोडलेत. या आधीच्या सामन्यात रोहननं सिद्धविंग अंजूर संघासमोर नाबाद 26 धावा ठोकल्या होत्या. वैभवनं पहिल्या ओव्हरमध्ये 13 तर सौरभनं पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 अशा एकूण 19 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत. जय मसोबा पिंपळास या संघाच्या फलकावर रोहन आणि सचिननं. पुढील चेंडू सौरभ भुईर. हा चेंडू पुन्हा एकदा गॅप मधून. गॅप मोठा आहे अगदी. इथे देखील हा चौकार आलाय. धावसंख्या 23. सौरभनं जे 2 चौकार खाल्लेत अगदी कुठेतरी पहिले तर खराब चेंडू आपण पाहिले होते. ज्या पद्धतीनं फिल्डिंग सजावट आपण पाहतोय. लॉंग लेग डीप मिड विकेट त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन कव कॉर्नर आणि डीप सुपर कव्हर. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला आहे. यष्टीरक्षक यष्टांपासून दूर आहेत. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग गली डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ. इथे दांडी उडवलेली अखेरकार सचिनची. सर्व मालीच्या खात्यामध्ये विकेट. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. लक्ष आहे. 13 चेंडू 35 धावा अजूनही सामन्यातून शिल्लक आहेत आणि पहिल्या 11 मध्ये 23 धावा आलेत. बघूया 13 मध्ये 35. घरच्या खेळपट्टीवर खेळताना जय मसोबा पिंपळास टीमचे खेळाडू देखील एवढ्या लवकर सामना सोडणार नाहीत. 13 मध्ये 35. बघूया सौरभचा हा चेंडू खूप निर्णायक असेल. सौरभनं आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावा दिलेत. वैभवनं पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 वाईट अशा 13 धावा दिल्या होत्या. अतिशय चांगली स्पर्धा दत्त कृपा स्पोर्ट पिंपळास आयोजित दत्त कृपा चषक संपूर्ण टीमचा आणि त्याचबरोबर आमचे परममित्र अल्पेश गायकवाड आणि वृक्षंदादा गायकवाड यांची देखील खूप मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. 11-23 आणि आता 13 मध्ये 35. डेडबॉलचा इशारा आला. आपल्या रनअप मध्ये कुठेतरी चुकी करताना गोलंदाज सौरभ भुईर. या सामन्यातून विजेता आणि न्यू एकविरा पिंपळनेर अशा आजच्या गटातील बक्षीस पात्र सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. अतिशय चांगली स्पर्धा सर्व संघांनी चांगलं सहकार्य वेलेच्या बाबतीत केलेलं आहे. फुलटॉस होता. फटका डीप मिड विकेट रिझनला फसलाय. झेलबाद फलंदाज देवेंद्र झालेत. आता 2 ओव्हरमध्ये 35 धावांची गरज आहे.
जय म्हसोबा पिंपळस टीमला. मधून आज 2025 या वर्षाचा शेवटचा दिवस, अतिशय चांगला दिवस. आज एकादशी, पांडुरंगाचा वार आणि उद्या वर्षाची पहिली सुरुवात गुरुवारनी होते. शेवट आणि सुरुवात खूप चांगली. गोलंदाज मोहित माली 12 चेंडू आणि 35 धावा. स्ट्राईकला फलंदाज रोहन आहे, तर नॉन स्ट्राईकला प्रशांत गायकवाड हा नवीन फलंदाज झालाय. क्या बात आहे. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात अगदी चौथ्यार्धा स्फोट मानकुली संघासाठी मोहितने डॉट चेंडू टाकून केलेली आहे. क्या बात आहे. 11 मध्ये 35, 13 मध्ये आले 23 आणि आता 11 मध्ये अजूनही बाकी आहे 35. मोहित कमी गतीने चेंडू टाकला, बॅक टू दी बॉलर, एक सिंगल धाव घेऊन रोहन. स्ट्राईक प्रशांत गायकवाडला रोटेट केलेली आहे. चौदा चेंडू मध्ये 24 आणि आता उर्वरित 10 मध्ये 34. प्रशांत साठे चेंडू, इथे देखील फटका फसलाय, झेल सुटणार नाही. धीरज माली आहे आणि सध्याच्या घडीला धीरज मालीच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे. फलंदाज बाद प्रशांत गायकवाड. चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये मोहित मालीकडून. 3 चेंडूमध्ये 1 धाव आणि एक महत्वाची विकेट प्रशांत गायकवाडची घेतली. आता 9 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण येऊन थांबलंय जय म्हसोबा पिंपळास संघासमोर. या 3 चेंडूमध्ये नक्कीच मोठ्या फटक्यानं सुरुवात करावी लागेल. मात्र मोहितनं ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे ते अप्रतिम आहे. चौथ्या मानकुली टीमसाठी मोहित हा फटका बाद खेळला, गॅप मधून चेंडू चाललाय, डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आकार दिलाय. धावा बनलेत 28, अजूनही 30 पाहिजेत. 8 चेंडू मध्ये 30, 8 चेंडू 30 धावा. मोहित बॉलिंग ट्रॅकवर, पिंपळास गावाच्या टोकाकडून हा फटका हवेमध्ये केले. बघूया सौरभ भोईर, झेलच्या खाली चुकी होणार नाहीये. मानकुली संघाची फिल्डिंग एकंदरीत आपण पाहिली तर खूप चांगली आहे. प्रत्येक झेल अचूक टिपलाय आणि फलंदाजी ते शिवदास झेलबाद.
मध्ये 57 धावा बनवल्या, त्यामध्ये ऋतिक मालीचे 21, वैभवच्या 4, वैभव सिनियरच्या 5, त्यानंतर मोहित सौरभ भैर शून्यावर बाद झाला होता. मोहितच्या 3, सनीच्या 8 आणि अजितच्या 7. आणि प्रत्युत्तर देताना गोलंदाजी मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू देखील मोहितनं डॉट टाकलाय हार्दिक साठी. मोहितनं तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त धावा 5 दिल्या आणि 2 गडी बाद केले. म्हणजे 12 मध्ये 35 होत्या तर 5 धावा दिल्यात. आता 6 मध्ये 30 आव्हान कठीण झालंय, कारण की 6 चेंडूमध्ये 5 मोठे फटके इथे मारायचे आहेत. रोहन अजूनही खेळपट्टीवर आहे. रोहनला या मॅच मध्ये सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये चांगली मिळाली होती. 2 षटकार त्यांनी वैभवला जरूर टाकले, मात्र डॉट चेंडू देखील रोहन आतापर्यंत 4 केलेले आहे. 4 डॉट, 2 षटकार आणि 2 सिंगल अशा 8 चेंडूमध्ये 14 धावा रोहनच्या बॅटमधून आलेत. गोलंदाज ऋषी भोईर 6 मध्ये 30. अतिशय चांगला फटका अजितने देखील क्रमांक 7 वर येऊन ठोकला होता. अजितची पॉवर आहे. अजित संघामध्ये असलं की 10च्या 10 खेळाडू अगदी खूप ताकदीनिशी खेळतात. एक सिनियर खेळाडू आहे, चांगला क्रिकेट अजूनही अजित खेळतोय, खूप जिद्दी खेळाडू आहे ऋषी भोईर. रोहनचा फटका सरळ बॅटने केला, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडूला उचललाय. फेकी थोडीशी रॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 2 वाढून झाली ती 30 झालेत. आता 28 पाहिजेत. 5 चेंडूमध्ये 28. ऋषी भोईर हा फटका रोहन उडवलाय आणि अगदी हा फटका चाललाय सीमा पार. षटकार आता चांगल्या लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक अंजूर संघासमोर देखील नाबाद 26 धावांची खेळी त्यांनी साकारली होती. हा चेंडू शॉर्ट मिड विकेट मधून चाललाय डीप मिड विकेटला धीरज माली. आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. ऑनफिल्ड अंपायरचा कॉल आहे की फलंदाज आउट, मात्र चेक केलं जाईल. प्रल्हाद पाटील आहेत स्क्वेअर पंच, तर मेन पंच देवीदास पाटील. बघूया या चेंडूवर 2 की 1 फलंदाज बाद की सेफ याचं उत्तर दिलं जाईल. तिसरे पंच दिनेश बांबरे सर प्रिन्स मुविकच्या माध्यमातून चेक करतात. आणि फलंदाज OUT आउट. रोहनला देखील ठाऊक होतं, अगदी आपलं घर त्यांनी निर्णय येण्याआधी सोडलं होतं. म्हणजे या चेंडूवर फक्त 1 धाव येईल आणि फलंदाज रोहन पाटील धावचीत बाद. पाटील यांचे देखील आभार व्यक्त करूया. दत्तकृपा स्पोर्ट पिंपलास संघाच्या वतीनं रुक्षंदादा गायकवाड असतील, अल्पेश गायकवाड यांच्याकडून, कारण की या स्पर्धेमध्ये पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली आहे. युवराज पाटील खूप खूप धन्यवाद. एक पुण्याचा वाटा त्यांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उचललेला आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये मयूर म्हस्के आलाय. मानकुलीच्या सर्व गोलंदाजांनी जर आपण मास पाहिलं तर राहून तर विकेटनं गोलंदाजी केलेली आहे. म्हणजे अजितनं कुठेतरी या खेळपट्टीचा चांगला अगदी वीक पॉइंट्स शोधलेले आहे.
चारीचे चारी गोलंदाजांनी मी पाहिलं तर राहुल विकेटनं अँगल चांगला प्रयत्न केलाय. डॉट बॉल नी एक पुन्हा पिंपळने टीम तर कॅप्टन आपण मानवी कशामध्ये उपस्थित राहत आहे. चांगला चेंडू होता तितकाच चांगला अगदी डिफेन्सिव्ह फटका केला आहे मयूरनं. शेवटचा एक चेंडू विजयापासून दूर आहे. चौथ्या ओव्हरला मानकोली टीम 57 धावा बनवल्या पहिल्या इनिंगमध्ये आणि दुसऱ्या इनिंगमध्ये डिफेंड करताना 23 चेंडूमध्ये फक्त धावा दिलेत 38 म्हणजे आता एका चेंडूमध्ये 20. चांगली गोलंदाजी आज. विनीत नाहीये, वैभव आहे, अजित आहे. ऋतिकनं चांगली फलंदाजी केली आणि हा दुसरा विजय दत्तकृपा चषकामधला. चौथ्या ओव्हरला मानकोली संघाच्या नावी अभिनंदन ऑल टीम अँड हॅडलॉक टॉप लक. जय म्हसोबा पिंपलास. या सामन्याचा सामनावीर खेळाडू आमचे गुणलेखक धनाजी मास पाटील GCAचे एक सदस्य देखील आहेत. या सामन्याचा सामनावीर खेळाडू ऋतिक माली यांनी 57 धावसंख्येमध्ये वैयक्तिक 21 धावा 3 षटकार उत्तुंग टाकले होते आणि तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर ऋतिक. अभिनंदन. याचं आपण देऊया सुभाष धुमाळ सरांच्या माध्यमातून हे सामनावीर पारितोषिक. ओटो सुभाष धुमाळ सर. ऋतिक माली ठरला या सामन्याच्या सामन्यावर. ऋतिक मालीची चांगली इनिंग 21 धावांची मॅरेथॉन इनिंग त्याने खेळलेली आहे 9 चेंडूचा सामना करताना, ज्यामध्ये